हॅलो अँड वेलकम टू स्टे विथ शिल्पा। तर आज मी माझं श्रावण सोमवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्लॉग मी श्रावण सोमवारच्या दिवशी शूट केलेला, म्हणजेच तिसरा सोमवार आहे आज। चला मग व्लॉग स्टार्ट करूया। तर आज मी सकाळी थोडं लवकर उठलेले आणि मग आंघोळ करून छान रेडी झाले। सकाळी लवकर उठलो ना की छान पॉझिटिव्ह वाटतं दिवसभर। छान रेडी झाल्यानंतर मी सगळ्या वस्तू जागेवर ठेवून दिल्या। आता सर्वात पहिले मी पूजा करून घेणार आहे। तर पूजेसाठी मला थोडीशी फुलं हवी होती, तर त्यासाठी आता मी बाल्कनीमधून फुलं तोडून आणते। तर माझ्या बाल्कनीमध्ये रोज झाडांना छान छान फुलं येतात आणि तीच फुलं मी पूजेसाठीही वापरते आणि लागलीच तर मार्केटमधून विकतही आणते कधी। तर आज महादेवाला वाहण्यासाठी छान व्हाईट कलरची फुलं पण आली होती, तीही तोडून घेतली। आणि दोन्ही बाल्कनीमध्ये फुलं येतात, त्यामुळे तनुजला सांगितलं दुसऱ्या बाल्कनीमध्ये पण चेक कर फुलं आहेत का। आणि तिथे हे छान जास्वंदाचं पिंक कलरचं फूल मिळालं। तर इथे माझी छान पूजा झालेली। आणि जनरली मी श्रावण सोमवारच्या दिवशी दुपारीच जेवण करते, पण आज आम्ही असं डिसाईड केलेलं की रात्री जेवूया, म्हणून मग मला साबुदाणा बनवायचा होता। तर आजच्या या व्लॉगमध्ये मी आज श्रावण सोमवार स्पेशल छान छान रेसिपीही शेअर करणार आहे, त्यामुळे व्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हालाही खूप आवडतील त्या रेसिपीज। तर चला आता बनवूया साबुदाणा। त्यासाठी मी फ्रीजमधून हिरवी मिरची काढून घेते। तर आता इथे मी साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी बटाट्याची साल काढून घेते आणि हिरवी मिरचीही मला कट करायची आहे। आता एका पॅन मध्ये ऍड करू थोडंसं ऑइल, आणि ऑइल छान गरम झाल्यानंतर त्यात टाकूया जिरे। काही लोक उपवासाला जिरे नाही वापरत, पण मी टाकते। तुम्ही पण जिरे टाकता का मला कमेंट मध्ये सांगा। त्यानंतर टाकायची हिरवी मिरची आणि मी पटकन असं कव्हर करून घेते त्याला, म्हणजे ऑइल जास्त बाहेर उडत नाही। आणि मिरची छान फ्राय झाल्यानंतर त्यात ऍड करायचे बटाटे आणि याला आता छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं छान तेलामध्ये। मी साबुदाण्यामध्ये असं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट वापरते, म्हणजे छान क्रंचीनेस येतो आपल्या साबुदाण्याला। बटाटे छान सॉफ्ट झाले की त्यात ऍड केला साबुदाणा आणि त्याला छान मिक्स करून घेतलं। आणि आता साबुदाणा होतोय तोपर्यंत मी काउंटर टॉप वरचा मसाल्याचा डब्बाही उचलून ठेवते, कारण आम्हाला आज सगळ्यांना उपवास असल्यामुळे रात्री जेवण बनवायचं होतं। तर इथे छान माझं किचन क्लीन करून झालं, तोपर्यंत साबुदाणाही रेडी झाला होता।
आता मी तनुजला साबुदाणा नेऊन देते. त्याला आज माझ्यासोबत बसायला जमणार नव्हतं कारण त्याची मीटिंग चालू होती. तर आता मी बाल्कनीमध्ये बसून छान साबुदाणा एन्जॉय करणार आहे. तर आता माझा फराळ झाल्यानंतर मी मशीनला कपडे लोड करून घेते. तर इथे वॉशिंग मशीनला कपडे पण वॉश होऊन झाले होते. आता मी कपडे वाळत टाकते. ही नॉनस्टॉप सायकल आहे ना, रोज कपडे धुवा, वाळत टाका आणि वाळलेले कपडे मग फोल्ड करून ठेवा. आणि मला कपडे फोल्ड करून त्याच्या जागेवर परत ठेवायचा खूप कंटाळा येतो. बट समहाव मी लगेचच कपडे फोल्ड करून ठेवून देते. कारण मला माहिती आहे की मी जर हे काम पेंडिंग ठेवलं तर मी हे नंतर करणारच नाही खूप वेळ. असा तुम्हालाही कुठल्या तरी कामाचा कंटाळा येतो का? तर आता इथे 4 वाजले होते आणि आज उपवास असल्यामुळे थोडा लवकरच चहा घेतोय आणि मग आम्ही मस्त चहा एन्जॉय केला. आता चहा झाला की मला स्वयंपाकाची तयारी करायची होती, त्यामुळे लगेच मी किचनमध्ये गेले आणि चालू केला स्वयंपाक करायला. तर मला आज कोशिंबीर करायची होती, त्यासाठी मी छान या चॉपरमध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतेय. तर कोशिंबीर करण्यासाठी त्यात टाकला कांदा, टोमॅटो, बीट, काकडी आणि कोबी. आता इथे सानवीला भूक लागलेली, मग तिच्यासाठी आप्पे बनवले. तर आता इथे माझं कोशिंबीरसाठी सगळं चॉपिंग झालं आहे. आता या व्हेजिटेबल्समध्ये ॲड करूया दही आणि मग त्यात टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर. आणि आता याला छान तडका देऊ त्यात मिरची टाकून. आता तेलात ॲड करायचं थोडीशी मोहरी आणि जिरे आणि मग मिरची छान फ्राय करून घ्यायची. तर इथे माझी कोशिंबीर बनवून झाली होती. आता मला छान वांग्याची भाजी करायची होती, तर त्यासाठी मी अशी छान वांगी कट करून घेतली आहेत आणि वांगी काळी पडू नये म्हणून मी त्याला पाण्यात टाकून ठेवलं होतं. आता मला वांग्याच्या भाजीसाठी छान मसाला तयार करायचा होता. त्यासाठी मी एक कांदा आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो भाजून घेणार आहे असा गॅसवर. त्यानंतर थोडंसं खोबरं भाजून घेतलं. आता आपण खोबरं भाजून घेऊ, छान तेलामध्ये परतवून घेऊ याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत. खोबरं जास्त ब्राऊन करायचं नाही, जर ते जास्त भाजण्यात आलं तर भाजी कडवट लागते. आता या सगळ्या गोष्टींना थंड होऊ देऊन मग त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं.
हे थंड होतंय तोपर्यंत मी घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करून घेते आणि देवाजवळ धूप लावते. त्यानंतर याची मिक्सरला छान पेस्ट करून घेतली. चला आता करूया वांग्याची भाजी. त्यासाठी एका कढईमध्ये ऍड केलं थोडंसं ऑइल आणि ऑइल छान गरम झाल्यानंतर त्यात टाकायचे जिरे, मग त्यात टाकायची पेस्ट आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. तुम्ही पण ही एकदा वांग्याची भाजी ट्राय करा, खूप टेस्टी लागते. जेव्हा घरी पाहुणे येणार असतात आणि आपल्याला सिंपल मेन्यू ठेवायचा असतो तेव्हा मी ही भाजी नक्की करते आणि सगळ्यांना आवडते ही भाजी. मग त्यात टाकायचं लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळद आणि धने पावडर. आणि काळा मसाला नसेल तर तुम्ही यात गरम मसालाही वापरू शकता. फक्त गरम मसाला वापरत असाल तर तो लास्टला ऍड करा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. आता यात ऍड करूया वांगी आणि त्याला छान मसाल्यांमध्ये कोट करून घेऊ. आणि मग यात आता टाकायचं पाणी वांगी शिजण्यासाठी, पण इथे आपण गरम पाणीच ऍड करायचं आहे. आता एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मग कव्हर करून कुक करून घ्यायचं छान. आता माझी भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ मळून घेते. आणि पीठ मळून झाल्यानंतर मी लगेचच पोळ्या करून घेतल्या, कारण आम्हाला खूप भूक लागलेली. आणि इथे साईडला मी कुकर पण लावून घेतलेला. माझा स्वयंपाक करून झाला आहे. आता मी सगळं किचन क्लीन करून घेते आणि मग आम्हाला जेवायला वाढून घेते. प्रत्येक श्रावण सोमवारी मी घरीच काहीतरी स्वीट डिश बनवते, पण आज मी बाहेरूनच रबडी ऑर्डर केलेली. आम्हाला दोघांनाही खूप भूक लागलेली, म्हणून मग जेवण करून घेतलं. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत व्लॉग बघण्यासाठी थँक्यू.